गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण प्रकरण 4ला सुरुवात करीत आहोत. प्रकरण 4चे नाव आहे राज्यशास्त्राच्या महत्त्वाच्या संकल्पना. यामध्ये आपण एकूण 4 संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्या 4 संकल्पना आहेत हक्क, स्वातंत्र्य, समता आणि न्याय. यामध्ये आपण प्रत्येक संकल्पनेचा अर्थ आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण हक्क ही संकल्पना समजावून घेऊयात. समाजात राहणाऱ्या व्यक्तीला स्वतःचा सर्वांगीण विकास जर घडवून आणायचा असेल तर त्याच्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. विशिष्ट अशा राजकीय व सामाजिक परिस्थितीमध्येच व्यक्ती स्वतःचा विकास घडवून आणू शकते. व्यक्तीला विशिष्ट अधिकार असल्याशिवाय स्वतःचा विकास साधता येत नाही. व्यक्तीच्या जीविताचे आणि वित्ताचे संरक्षण होणे हा त्या व्यक्तीचा हक्क आहे आणि व्यक्तीच्या जीविताचे व वित्ताचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट अशी परिस्थिती निर्माण करणे ही राज्यसंस्थेची जबाबदारी आहे. प्रजेचे अधिकार सुरक्षित ठेवणे हे राज्याचे कर्तव्य असते. व्यक्ती आणि समाज यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे आणि मानवी जीवन सुखी समृद्ध करणे हे राज्याचे परम कर्तव्य असते. समाज व राज्य यांची निर्मिती झाल्यावर हक्क आणि कर्तव्यांचा उदय झालेला आहे. आता आपण हक्काचे प्रकार पाहणार आहोत. हक्काचे प्रकार पाहण्याआधी आपण हक्काच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या व्याख्या पाहूयात. सर्वप्रथम आपण प्रोफेसर लास्की यांची व्याख्या पाहणार आहोत. प्रोफेसर लास्की यांच्या मते व्यक्तीला आपल्या कुवतीनुसार सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे समाधान मिळेल अशी सामाजिक परिस्थिती असणे यास हक्क किंवा अधिकार असे म्हणतात. त्याचबरोबर हक्काची व्याख्या केलेली आहे ते विचारवंत आहेत प्राध्यापक T.H. ग्रीन. T.H. ग्रीन यांच्या मते व्यक्तीच्या आंतरिक विकासासाठी बाह्य परिस्थिती निर्माण करणे म्हणजेच अधिकार होय. यानंतर आपण प्राध्यापक बोनझांकी यांची व्याख्या पाहणार आहोत. समाजाचा घटक या नात्याने समाजाचे सर्वोच्च कल्याण करण्यासाठी तसेच आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जी आवश्यकता असते त्यांना अधिकार असे संबोधले जाते. वरील विविध विचारवंतांच्या व्याख्यांचा आशय विचारात घेतला असता असे म्हणता येईल की अधिकार ही नैसर्गिक देणगी नसून व्यक्तीच्या आणि समाजाच्या हिताच्या विकासाच्या दृष्टीने निर्माण केलेली परिस्थिती असते. समाजाचा एक घटक या नात्याने प्रत्येक व्यक्तीला सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी योग्य परिस्थिती व स्वातंत्र्य उपलब्ध करून देणे यास हक्क असे म्हणता येईल. आता आपण हक्कांचे प्रकार पाहणार आहोत. सामान्यतः हक्कांचे 2 मुख्य प्रकार पाडले जातात. एक नैतिक हक्क व दुसरा आहे कायदेशीर हक्क. यापैकी कायदेशीर हक्कांचे उपप्रकार पुढील प्रमाणे आपणास सांगता येतील. 1 नागरी हक्क आणि 2 राजकीय हक्क. सर्वप्रथम आपण नैतिक हक्क म्हणजे काय ते समजावून घेणार आहोत. हक्कांची उभारणी जेव्हा नैतिकतेच्या अधिष्ठानावर होते तेव्हा त्या हक्कांना नैतिक हक्क असे संबोधण्यात येते. समाजातील नैतिक कल्पना आणि त्याबद्दल लोकांना वाटणारी आस्था यावर नैतिक हक्क आधारलेले असतात. उदाहरणार्थ मुलांनी आईवडील व गुरुजन यांच्याविषयी आदर बाळगावा, वृद्ध मातापित्यांचा सांभाळ करावा, आईवडिलांकडून लहान मुलांचे संगोपन व्हावे इत्यादी हक्क हे नैतिक हक्क समजले जातात. वास्तविक त्यांना हक्क म्हणणे योग्य नाही. नैतिकदृष्ट्या केलेली मागणी असे या नैतिक हक्कांचे स्वरूप असते. अशा नैतिक हक्कांना राजकीय मान्यता नसते. नैतिक हक्कांचे पालन झाले नाही तर राज्यसंस्था शिक्षा करू शकत नाही. कायदा आणि दंडशक्ती नैतिक हक्कांच्या पाठीशी नसतात. नैतिक हक्कासंबंधी कायदे केले तरी त्या नैतिक हक्कांचे पालन होईलच याविषयी खात्री देता येत नाही. दुसऱ्याविषयी वाटणारे प्रेम, आदर, निष्ठा, आस्था, आपुलकी इत्यादी नैतिक गुणांवर नैतिक हक्कांचे पालन होऊ शकते. यानंतर आपण हक्कांचा दुसरा प्रकार पाहणार आहोत कायदेशीर हक्क. कायदेशीर हक्क म्हणजे असे हक्क की ज्यांना राजकीय व कायदेशीर मान्यता असते. अशा हक्कांची अंमलबजावणी कायद्याद्वारे होत असते. कायदेशीर हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला राज्यसंस्था शिक्षा करू शकते. नैतिक हक्कांना जेव्हा राज्यसंस्थेची मान्यता मिळते तेव्हा ते कायदेशीर हक्क बनतात. कायदेशीर हक्कांचे नागरी हक्क व राजकीय हक्क असे 2 प्रकार पाडले जातात. सामान्यतः व्यक्तिविकासासाठी नागरी हक्कांची गरज असते. जीवित आणि वित्त यांचे रक्षण, आचार विचार उच्चार यांचे स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, धर्म संस्कृती शिक्षण यांचे स्वातंत्र्य इत्यादी बाबत व्यक्तीला जे अधिकार दिले जातात त्यांना नागरी हक्क म्हणतात. तसेच
जेव्हा व्यक्तीला देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग घेण्याचा हक्क दिला जातो तेव्हा त्यास राजकीय हक्क म्हणतात. उदाहरणार्थ, मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, शासकीय व सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क इत्यादी. परकीय नागरिकांना हे राजकीय हक्क दिले जात नाही. ज्या राजकीय हक्कांना राज्यघटनेत समाविष्ट करून संरक्षण दिले जाते त्यांना मूलभूत हक्क असे संबोधले जाते. नागरी हक्कांतर्गत व्यक्तीला एकूण 10 प्रकारचे हक्क प्राप्त होतात. ते आता आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिला हक्क आहे जीविताचा हक्क. जीविताचा हक्क हा नैसर्गिक हक्क असून तो सर्व हक्कात महत्त्वाचा हक्क मानला जातो. नागरिकांचे जीवित राज्यात आणि राज्याबाहेर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. अगदी टोळी राज्यापासून ते आधुनिक राज्यापर्यंत पाहिले असता व्यक्तीच्या जीविताची जबाबदारी राज्याने स्वीकारलेली दिसते. आपल्या जीविताच्या रक्षणासाठी, आत्मसंरक्षणासाठी व्यक्तीला बळाचा आणि वेळप्रसंगी शस्त्राचा वापर करता येतो. परंतु दुसऱ्याच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा हक्क व्यक्तीला देता येत नाही. म्हणूनच खून करण्याचा अधिकार व्यक्तीला दिलेला नाही. तसेच आत्महत्या करण्याचा अधिकारही व्यक्तीला देण्यात आलेला नाही. आत्महत्या हा गुन्हा समजून त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात येते. गुन्हेगाराला दिलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याची तरतूद असावी आणि गुन्हेगाराची प्रवृत्ती नष्ट करण्याची, त्याची मनोवृत्ती सुधारण्याची पद्धत स्वीकारण्यात यावी असे काही विचारवंतांचे मत आहे. थोडक्यात, जीविताचा हक्क हा मूलभूत व महत्त्वाचा आहे, परंतु तो अमर्याद असता कामा नये. नागरी हक्कांतर्गत व्यक्तीला प्राप्त होणारा दुसरा हक्काचा प्रकार म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जगण्याचा, जीवन उपभोगण्याचा अधिकार देणे यास व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असे म्हणतात. व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे विकास घडवून आणता यावा अशी परिस्थिती राज्याने निर्माण करणे गरजेचे असते. व्यक्ती विकासाला पोषक असे वातावरण निर्माण करून सर्वांना विकासाची समान संधी देण्याचे कार्य राज्याला करावे लागते असे प्रोफेसर लास्की यांचे मत आहे. तर व्यक्तिविकासात येणारे अडथळे दूर करण्याचे कार्य राज्याला करावे लागते असे T.H. ग्रीन यांचे मत आहे. व्यक्तीच्या आचारावर, कृतीवर कमीत कमी मर्यादा घालून व्यक्तीला जीवन जगण्याची संधी देण्याचे कार्य राज्याला करावे लागते. शांततेच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्यावर काही मर्यादा घालाव्या लागतात. योग्य कारणाशिवाय सरकारला कोणत्याही व्यक्तीला अटक करता येणार नाही. व्यक्ती स्वातंत्र्यावर इतर व्यक्ती, संस्था किंवा सरकारचे आक्रमण होऊ नये म्हणून घटनेत सनदशीर उपायांची तरतूद करता येते. भारतीय राज्यघटनेत सनदशीर उपायांची तरतूद केलेली आहे किंवा सनदशीर अधिकारांचा उल्लेख केलेला आहे. यासाठी बंदी, प्रात्यक्षिकरण, परमादेश, अधिकार पृच्छा, प्रतिषेध अशा मार्गाने व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर नागरी हक्कांतर्गत येणारा तिसरा हक्काचा प्रकार म्हणजेच मालमत्तेचा अधिकार. मालमत्तेचा अधिकार हा नागरी हक्कांपैकी एक प्रमुख अधिकार मानला जातो. व्यक्तीच्या जीविताच्या आणि स्वातंत्र्याच्या अधिकारांशी अत्यंत निगडीत असणारा हा मालमत्तेचा अधिकार आहे. व्यक्तीला आपल्या प्राथमिक आणि दुय्यम गरजा भागवण्यासाठी मालमत्तेची आवश्यकता असते. त्यामुळे संपत्ती मिळवण्याचा, तिचा उपभोग घेण्याचा आणि तिची विल्हेवाट लावण्याचा अधिकार व्यक्तीला देण्यात आलेला आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीप्रमाणे प्राप्त परिस्थितीत व्यवसाय, नोकरी करून मालमत्ता मिळवित असते. त्या संपत्तीतून अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची पूर्तता करता येते. व्यक्ती मालमत्तेचा उपयोग आपल्या राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी करून घेते. सार्वजनिक हितासाठी राज्य शासन व्यक्तीच्या खाजगी मालमत्तेवर मर्यादा घालू शकते. याशिवाय व्यक्तीजवळ खाजगी संपत्ती किती ठेवता येईल यासंबंधी राज्य शासनाला मर्यादा घालता येतात. व्यक्तीला आपल्या संपत्तीचा विनियोग आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार असला तरी याबाबत राज्य काही प्रमाणात मर्यादा घालू शकते. खाजगी मालमत्ता मिळवण्याचा आणि बाळगण्याचा अधिकार व्यक्तीला दिल्यामुळे तोटा असा होतो की समाजात गरीब, श्रीमंत तेव्हा आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीच्या मालमत्तेच्या अधिकारावर काही प्रमाणात मर्यादा घालणे हितवाह ठरते. यानंतर नागरी हक्कांचा चौथा प्रकार आहे समतेचा हक्क.
लोकशाही राजकीय व्यवस्थेत समतेचा हक्क महत्त्वाचा व आवश्यक मानला जातो. धर्म, जात, लिंग, वर्ण, भाषा, जन्मठिकाण, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती या दृष्टिकोनातून कोणताही भेदभाव न मानता राज्यातील सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान मानले जाते. सर्वांना कायद्यानुसार समान न्याय वागणूक दिली जाते. तेव्हा तेथील लोकांना समतेचा हक्क प्राप्त झाला आहे असे मानले जाते. इंग्लंडमध्ये कायद्याचे राज्य आहे. सर्वांना कायद्यासमोर समान मानले जाते. अगदी सामान्य चपराशापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना न्यायाच्या एकच समान तराजूने मोजले जाते. तेथे लोकांना समतेचा हक्क प्राप्त झालेला आहे. सामान्यतः राज्यात आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात समता प्रस्थापित करण्यासाठी सर्व नागरिकांना समतेचा हक्क देणे आवश्यक ठरते. भारतीय राज्यघटनेने समतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये दिलेला आहे. समतेच्या हक्कावर काही प्रमाणात राज्यशासन मर्यादा घालू शकते. राज्यातील मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना तसेच स्त्रिया, मुले यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सवलती या समतेच्या हक्काला बाधा आणू शकत नाहीत. कारण समता प्रस्थापित करण्यासाठी अशा तरतुदी करणे आवश्यक व अपरिहार्य ठरते. नागरी हक्कांतर्गत येणारा 5वा हक्क म्हणजेच धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. धर्म ही बाब व्यक्तिगत मानून व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला जातो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माप्रमाणे आचरण, पूजा, अर्चा, धर्मप्रसार करता येते. भारतीय राज्यघटनेच्या 25 ते 28 या कलमात नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा उच्चार, आचार आणि प्रचार अनिर्बंधपणे करण्याचा अधिकार दिलेला आहे. अर्थात सार्वजनिक सुव्यवस्था, स्वास्थ्य आणि नीतिमत्ता यांना बाधा न आणता नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य उपभोगता येईल. भारताने धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्वीकारली असल्यामुळे नागरिकांच्या धार्मिक अधिकारावर काही प्रमाणात मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात, लोकांच्या धार्मिक भावनांची कदर करून त्यांना मर्यादित स्वरूपात धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देणे योग्य होय. यानंतर 6वा हक्क आहे काम करण्याचा हक्क. देशातील प्रत्येक नागरिकाला काम करण्याचा हक्क असला पाहिजेत. व्यक्तीची इच्छा आणि कुवत यानुसार काम पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते. परंतु कोणत्याही देशातील सरकार देशातील सर्व नागरिकांना रोजगार पुरवू शकत नाहीत. वाढती लोकसंख्या, मर्यादित उद्योगधंदे आणि रोजगार यामुळे कोणताही राज्य रोजगार पुरवण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. भारतातही नागरिकांना काम करण्याचा हक्क दिलेला नाही. परंतु भारतातील कामगारांना सुखसोयी सवलती देण्याचा प्रयत्न शासनाकडून झालेला दिसतो. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वात कामगारांच्या हितासंबंधी वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आपल्याला आढळून येतात. यानंतर नागरी हक्कांतर्गत येणारा 7वा हक्क म्हणजेच कौटुंबिक जीवनाचा हक्क. समाज स्वास्थ्य आणि समाज कल्याण या दृष्टीने देशातील नागरिकांना कौटुंबिक जीवनाचा हक्क देणे आवश्यक असते. कौटुंबिक जीवनात विवाह, कुटुंब या संस्थांच्या कार्यांचा समावेश होतो. विवाह, मुलांचे संगोपन, वारसा हक्क, घटस्फोट, पोटगी, वृद्धांचे संगोपन, अज्ञान पालकत्व यांचा समावेश कौटुंबिक जीवनाच्या हक्कामध्ये होतो. या संदर्भात राज्य शासन कायदा करते. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, पोटगी इत्यादी बाबत राज्य कायदे करून कौटुंबिक जीवनाच्या हक्कावर मर्यादा घालते. विवाह संस्था, कुटुंब संस्था यामुळे सामाजिक स्वास्थ्य टिकून राहते. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि स्वास्थ्य यांची निर्मिती करण्यासाठी नागरिकांना कौटुंबिक जीवनाचा हक्क देणे क्रमप्राप्त ठरते. यानंतर नागरी हक्कांतर्गत येणारा 8वा हक्काचा प्रकार म्हणजेच संघटना स्वातंत्र्याचा हक्क. नागरिकांचा नेहमी संस्था संघटनांशी संबंध येत असतो. अगदी जन्मापासून व्यक्ती विविध संस्थांशी निगडीत असते. कुटुंब, विवाह, शिक्षण, व्यवसाय, करमणूक, राजकारण, धर्मकारण इत्यादी संस्था संघटनांशी व्यक्तीचा संबंध येत असतो. तेव्हा संस्था संघटना स्थापन करण्याचा हक्क व्यक्तीला देणे आवश्यक ठरते. नागरिकांना राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य असते. व्यक्तिविकास आणि समाज विकास यांच्यासाठी विविध संस्था संघटना आवश्यक व उपयुक्त असतात. नागरिकांना संस्था संघटना स्थापन करण्याचा अधिकार दिला असला तरी त्या संस्थांवर मर्यादा घालण्याचे कार्य शासन संस्थेला करावे लागते. बेकायदेशीर, समाजहिताला बाधा आणणाऱ्या आणि हिंसाचार माजवणाऱ्या संस्था संघटनांवर राज्य कायद्याने बंदी घालू शकते.
समाजात शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटना स्वातंत्र्यावर काही प्रमाणात मर्यादा घालणे आवश्यक ठरते. यानंतर नागरी हक्कांतर्गत येणारा 9वा हक्काचा प्रकार म्हणजे विचार स्वातंत्र्याचा आणि ते प्रकट करण्याचा हक्क. विचार स्वातंत्र्याचा आणि ते प्रकट करण्याचा हक्क हा एक मूलभूत हक्क महत्त्वाचा मानला जातो. मिल्टन, लॉक, मिल इत्यादी विचारवंतांनी विचार स्वातंत्र्याच्या हक्काचा पुरस्कार केलेला आहे. मिल्टन हे जे विचारवंत आहेत त्यांच्या मते त्यांनी असे मत याबाबत मांडले आहे की मला जाणीवपूर्वक विचार करण्याचे, ते विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य द्या. त्याचबरोबर जे.एस. मिल हे जे विचारवंत आहेत त्यांनी आपल्या ऑन लिबर्टी या ग्रंथात विचार स्वातंत्र्याच्या हक्काचे समर्थन केलेले आहे. मिल यांच्या मते व्यक्तीला विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजेत. संपूर्ण समाजाचा विरोध झाला तरी त्या व्यक्तीला विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजेत. मिलने विचार व उच्चार स्वातंत्र्याचा हक्क मान्य केलेला आहे. त्याचबरोबर हेरॉल्ड लास्की हे जे विचारवंत आहेत त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीला तिला काय वाटते हे बोलून दाखवण्याची संधी दिली त्यावेळेस त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला अवसर मिळतो. विचार व उच्चार स्वातंत्र्याचा हा हक्क म्हणजे लोकशाहीचा पायाच होय. लोकशाही शासन पद्धतीमध्ये व्यक्तीला खऱ्या अर्थाने विचार व उच्चार स्वातंत्र्य उपभोगता येते. अन्य शासन पद्धतीत हा अधिकार आढळून येत नाही. नागरिकांना विचार करण्याचे आणि ते प्रकट करण्याचे स्वातंत्र्य दिले नाही तर त्यांचा विकास होणार नाही. अर्थात हा हक्क नागरिकांना अमर्यादितपणे वापरता येणार नाही. या विचार उच्चार स्वातंत्र्याचा जर कोणी गैरफायदा घेतला तर त्यावर बंदी घालण्याचा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे. यानंतर नागरी हक्कांतर्गत येणारा 10वा हक्काचा प्रकार म्हणजेच शिक्षणाचा हक्क. शिक्षणामुळे व्यक्तीला आपला विकास घडवून आणता येतो. तेव्हा व्यक्तीला शिक्षण घेण्याचा अधिकार असला पाहिजेत. शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य असते. विशेषतः राज्याने आपल्या नागरिकांना किमान प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले पाहिजेत. शिक्षणामुळे व्यक्तीला आपल्या हक्क कर्तव्यांची जाणीव होते. मतदानाचा हक्क बजावणे, योग्य प्रतिनिधींची निवड करणे, आपला व्यवसाय निवडणे या गोष्टी शिक्षणाने साध्य होतात. राज्याने धर्म, वंश, जात, लिंग, वर्ण असा कोणताही भेदभाव न ठेवता शिक्षणाची सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजेत. शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार लोकांना दिला पाहिजे. अशा संस्थांना अनुदान देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुवतीप्रमाणे, आवडीप्रमाणे शिक्षण घेऊन आपला विकास साधला पाहिजे. यानंतर नागरी हक्कांतर्गत येणारा 11वा हक्काचा प्रकार म्हणजे करार करण्याचा हक्क. करार करण्याचा हक्क वैधानिक असून प्रत्येक व्यक्तीला करार करण्याचा हक्क आहे. करार करणाऱ्या व्यक्ती, संस्था यावर तो करार बंधनकारक असतो. कराराची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचे कार्य राज्य शासनाला करावे लागते. करार हा समाजाचा आधार असतो. करारामुळे सामाजिक संस्था आणि व्यवहार यांच्यात समन्वय साधला जातो. मानवी विकासासाठी कराराचा हक्क हा आवश्यक असला तरी त्याचा गैरवापर होता कामा नये. आर्थिक शोषण, अनैतिक अन्यायकारक पद्धती यासंबंधी करार करता कामा नये. व्यक्तिविकासाला, समाज विकासाला जे करार उपयुक्त व हितकारक ठरतात अशाच करारांना राज्य शासनाने मान्यता द्यावी. अशा प्रकारे आपण नागरी हक्कांचे एकूण 10 उपप्रकार पाहिले. यानंतर आपण राजकीय हक्क पाहणार आहोत. राजकीय हक्क हे लोकशाही शासन पद्धतीचे आधार असतात. राजकीय हक्कामुळे लोकशाही कारभार लोकाभिमुख होतो. लोकशाही म्हणजे लोकांचा राजकीय सहभाग. जे नागरिक राज्यकारभारात भाग घेतात त्यांना राजकीय हक्क देणे क्रमप्राप्त ठरते. मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वजनिक पदे स्वीकारण्याचा हक्क, विरोध करण्याचा हक्क, अर्ज करण्याचा हक्क असे राजकीय हक्क नागरिकांना देण्यात येतात. सर्वप्रथम आपण मतदानाचा अधिकार पाहणार आहोत. अप्रत्यक्ष लोकशाहीत मतदानाचा हक्क अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नागरिकांना प्रौढ मतदानाचा हक्क दिलेला असतो. लोकशाही जनतेने निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत राज्यकारभार चालतो. जनतेची संमती आणि टीका यातून लोकशाहीचा कारभार चालतो. जनतेच्या प्रतिनिधींद्वारे जनतेचे सार्वभौमत्व प्रकट होत असते. नागरिकांच्या इच्छेनुसार लोकप्रतिनिधींची निवड होत असते. त्यामुळे राज्यकारभार जनताभिमुख होतो. सामान्यतः राज्यातील प्रौढ स्त्री-पुरुष व्यक्तींना मतदानाचा अधिकार दिला जातो. पूर्वी मतदानाचा हक्क मर्यादित होता.
मतदानाचा हक्क देताना वय, संपत्ती, शिक्षण, वंश, धर्म, लिंग इत्यादी अटी लावल्या जात असत. आज 21व्या शतकात या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहे. उदाहरणार्थ, भारतातील 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुष नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. धर्म, संपत्ती, वंश, लिंग, शिक्षण अशा अटी काढून टाकलेल्या आहेत. तरी पण वेडे, दिवाळखोर, गुन्हेगार, परकीय, अल्पवयीन यांना मतदानाचा अधिकार दिला जात नाही. यानंतर राजकीय हक्कांतर्गत प्राप्त होणारा दुसरा हक्क म्हणजेच निवडणूक लढवण्याचा हक्क. देशातील नागरिकांना निवडणूक लढवण्याचा हक्क देण्यात येतो. सुजाण, सुसंस्कृत, सुशिक्षित, जागरूक, प्रामाणिक, निस्वार्थी, कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर असे प्रतिनिधी निवडून देणे हे मतदाराचे कर्तव्य असते. अर्थात प्रत्येक देशात निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना विशिष्ट अटी पूर्ण कराव्या लागतात. वय, पात्रता, नागरिकत्व, शासकीय नोकरी या संदर्भात अटी लावण्यात येतात. भारतात सरकारी नोकरांना लोकसभेची निवडणूक लढवता येत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती जन्माने नागरिक असावी लागते. सामान्यतः प्रत्येक देशाच्या राज्यघटनेत निवडणुका लढवण्यासंबंधी विशिष्ट अटी लावलेल्या आपल्याला दिसून येतात. राजकीय हक्कांतर्गत प्राप्त होणारा तिसरा मूलभूत हक्क म्हणजेच सार्वजनिक अधिकार पदप्राप्तीचा हक्क. सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क नागरिकांना देण्यात येतो. पंतप्रधान, राष्ट्रपती, सभापती, राज्यपाल, मंत्री, सचिव इत्यादी राजकीय पदे प्राप्त करून घेण्याचा हक्क नागरिकांना देण्यात येतो. सार्वजनिक पदे प्राप्त करताना धर्म, वंश, जात, लिंग असा भेदभाव ठेवला जात नाही. सार्वजनिक पदे प्राप्त करून घेण्यासाठी निवडणूक लढवावी लागते. तसेच अशा सार्वजनिक पदांची मुदत फारच थोडी असते किंवा फारच कमी असते. सार्वजनिक पदाप्रमाणेच शासकीय पद स्वीकारण्याचा हक्क नागरिकांना देण्यात येतो. धर्म, वंश, लिंग असा कोणताही भेदभाव न ठेवता नागरिकांना सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क देण्यात आलेला आहे. तरी पण अशी शासकीय पदे स्वीकारताना शिक्षण, वय व अनुभव यांच्या अटी घालण्यात येतात. राजकीय हक्कांतर्गत येणारा चौथा हक्क म्हणजे अर्ज करण्याचा हक्क. राज्यातील नागरिकांना आपल्या तक्रारी, समस्या सोडवण्यासाठी शासनाकडे अर्ज करता येतो. शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा मंत्री यांच्याकडे अर्ज करून आपले मत मांडता येते. कायदेमंडळात विशेषतः प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी अशा अर्जातील समस्यांविषयी चर्चा होते. तसेच संबंधित खात्यांचे मंत्री त्या प्रश्नांना उत्तरे देतात. अर्ज करण्याच्या हक्कामुळे शासनाच्या कारभारावर, मंत्र्यांच्या कार्यावर जनतेचा अंकुश राहतो. राजकीय हक्कांतर्गत मिळणारा पाचवा हक्काचा प्रकार म्हणजेच शासनावर टीका करण्याचा हक्क. भाषण व मुद्रण स्वातंत्र्य याद्वारे नागरिकांना सरकारच्या धोरणावर टीका करता येते. वृत्तपत्रे, सभा, संमेलने, मोर्चे, निदर्शने, मिरवणुका, आंदोलने या माध्यमाद्वारे जनता शासनाच्या कारभारावर टीका करू शकते. उपोषण, व्यक्तिगत टीका, सविनय कायदेभंग या मार्गाने देखील सरकारवर टीका करता येते. शासनावरील टीका व्यक्तिगत किंवा सामूहिक स्वरूपाची असते. युद्धकाळात सरकार लोकांच्या या अधिकारावर मर्यादा घालू शकते. तसेच व्यक्तिगत निंदा, नालस्ती, चारित्र्यहनन, समाजाला हानिकारक साहित्य प्रकाशन अशा गोष्टींवर शासन बंदी घालू शकते. सामान्यतः शासनावर जी टीका केली जाते ती वास्तवतेवर, नीतिमत्तेवर आधारलेली असावी की ज्यामुळे समाजहित, समाजकल्याण होऊ शकेल. सामान्यतः नागरिक विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींमार्फत सत्तारूढ पक्षावर टीका करीत असतात. राजकीय हक्कांतर्गत प्राप्त होणारा सहावा हक्काचा प्रकार म्हणजे प्रतिकाराचा हक्क किंवा विरोध करण्याचा हक्क. सरकारला विरोध किंवा प्रतिकार करण्याचा हक्क हा नैतिक स्वरूपाचा असून तो आवश्यक व महत्त्वाचा मानला जातो. टी.एच. ग्रीन, हेरॉल्ड लास्की यांनी प्रतिकाराच्या अधिकारांचे समर्थन केलेले आहे. शासनाच्या कारभारावर टीका करण्यासाठी तसेच शासनाच्या जुलमी, अन्यायी कायद्यांना प्रतिकार करण्यासाठी नागरिकांना प्रतिकार करण्याचा अधिकार दिला जातो. भाषणाद्वारे, मुद्रण स्वातंत्र्याद्वारे, आंदोलने, निदर्शने, बंध, मोर्चे याद्वारे नागरिक शासनाला प्रतिकार करू शकतात. अर्थात प्रतिकार करण्याचा हक्क मर्यादित स्वरूपाचा आहे. शांतता, सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नागरिकांच्या प्रतिकार करण्याच्या हक्कावर शासन मर्यादा घालू शकते. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण हक्क म्हणजे काय ही संकल्पना समजून घेतली. तसेच हक्काचे आपण विविध प्रकार पाहिले. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये स्वातंत्र्य ही संकल्पना समजावून घेणार आहोत. धन्यवाद.